ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त आहे। आज अर्जुन त्याचं फक्त सायलीवरच प्रेम आहे हे तन्वी समोर बोलणार आहे आणि हे सर्व सायलीसुद्धा ऐकणार आहे। तर नमस्कार, माझं नाव रवी आणि चॅनल पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आधी। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। आजच्या भागात तन्वी अर्जुनवर खूप जास्त जबरदस्ती करत असते की तू मला आय लव्ह यू बोल, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे कबूल कर। आणि हे सर्व बोलणं सायली ऐकत असते आणि जेव्हा तन्वी अर्जुन खूपच जास्त फोर्स करायला लागते तेव्हा अर्जुनला तिचा खूप राग येतो आणि तिला धक्का देतो आणि बोलतो माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे। आणि हे जेव्हा सायली ऐकते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो आणि तिला तिचे जुने प्रेमाचे क्षण आठवायला लागतात। अर्जुन आणि तिचे जुने प्रेमाचे क्षण आठवायला लागतात। सायलीला अर्जुन आणि तिचे जुने प्रेमाचे क्षण आठवत असतात, पण इकडे तन्वी खूप जास्त चिडलेली असते। ती घरात तोडफोड करायला सुरुवात करते। अर्जुन तिला खूप थांबवतो पण ती त्याचं काहीही ऐकत नाही। ती अर्जुनला बोलते तू माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक करत होता हे मला आधीच कळलं होतं, त्यामुळे मी आजचा प्लॅन केला। तन्वी काय करते, अर्जुनची कॉलर पकडून त्याला जाब विचारते की तू माझ्याशी असं का वागला। आणि अर्जुन बोलतो मला माहीत आहे तू मधुभाऊंच्या केसमध्ये खोटी बोलत आहे आणि विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही तर साक्षीनेच केला आहे आणि हे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, फक्त तू हे कबूल करत नाही। आणि आज तुझ्यामुळेच मधुभाऊ जेलमध्ये आहेत आणि हे प्रेमाचं नाटक करून मी तुझ्याकडून सगळं खरं काढून घेणार होतो। आता फक्त काही दिवस, मग तुझे जे काही लपवले, जे काही खोटं बोलले मी ते सगळं बाहेर काढेल, असं अर्जुन तन्वीला बोलतो। आणि हे सर्व जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा तन्वी घाबरते आणि ती बोलते मी हे सर्व माझ्या बाबांना सांगते, म्हणजे ते तुला तुझ्या वकिली भाषेत याचं उत्तर देतील। आणि ती रविराजला फोन करणार होतीच तितक्यात तिथे सायली येऊन तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते। त्यावर तन्वी तिला बोलते मला माहीत होतं तुम्ही दोघं भांडायचं खोटं नाटक करत आहे आणि तू केव्हापासून आमचं बोलणं तिथे खिडकीत उभी राहून ऐकत होती। आणि मग तन्वी त्या दोघांना धमकी देते। तन्वी बोलते तुम्ही माझ्यासोबत जो खेळ खेळलाय ना, माझ्या विरोधात जो प्लॅन केलाय ना, त्यात मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील। आणि इतकं बोलून तन्वी तेथून रागाने निघून जाते। तन्वीने जी तोडफोड केलेली असते ती अर्जुन आवरत असतो, पण सायलीला हेच आठवत असतं की अर्जुन काय बोलला होता। सायलीला तेच सारखं आठवत असतं आणि सायली अर्जुनला विचारते जेव्हा मी बाहेर होते तेव्हा तुम्ही जे बोललात, पण तितक्यात सगळे घरचे येतात आणि मग त्यांचं बोलणं राहून जातं। तितक्यात तिथे तन्वीसुद्धा येते, पण ती रविराजला काहीही सांगत नाही। रविराज तिला विचारतो तू कॉलेजमधून कधी आली, त्यावर तन्वी त्याला सांगते मी केव्हाच आलेली आहे, मी माझी असाइनमेंट लिहित होत। मग सगळे आपापल्या रूममध्ये जातात आणि अर्जुन चैतन्यला सगळं सांगत असतो जे काही घडलं ते। मग त्यावर चैतन्य त्याला बोलतो हे तर चांगलंच झालं, तू तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलं। पण अर्जुन त्याला बोलतो पण हे आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात आहे, आता सायली घर सोडून जातील। त्यावर चैतन्य अर्जुनची गंमत करायला लागतो। पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तन्वी खूप जास्त चिडलेली असते, कारण तिच्यासमोरच अर्जुनने हे कबूल केलेलं असतं की त्याचं फक्त सायलीवरच प्रेम आहे आणि याचा खूप जास्त राग आलेला असतो प्रियाला। आणि इकडे अर्जुन असा विचार करतो की आता सायली घर सोडून जाणार आणि त्यांना थांबवायचं कसं, अर्जुन असा विचार करत असतो। पण सायली तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करायला अर्जुन समोर आलेले असते आणि ते दोघं एकदम बोलतात की मला काहीतरी सांगायचं आहे। आता ते दोघं आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार की नाही हे आपण उद्याच्या भागात बघूया। तर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।